नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज निघालोत बघा अष्टविनायक गणपतीच्या दर्शनाला. तो आपण आज करणार आहोत 3 गणपतीचं दर्शन. सो आता मी आहे पुण्यात. सो इथून आपण जाणार आहेत बघा मोरेश्वर गणपतीला मोरगावला. तिथून जाणार आहे सिद्धटेकच्या गणपतीला. सिद्धटेक एक आहे तिथे. आणि तिथून मग रिटर्न येऊन इंदापूर हायवेला थेऊरचा गणपती करून परत आपण येणार आहे. सो आपला एक छोटासा आजचा छोटी राईड पण होऊन जाईल. आणि एक अष्टविनायकचं माझं खूप दिवसापासून होतं की अष्टविनायकचं सगळे 8 गणपतीचं दर्शन करायचं. सो आज हे 3 करायला निघालेलो आहे मी. सो चला मी तुम्हाला पण माझ्यासोबत गणपतीचं दर्शन. मित्रांनो आपण आता रेडी झालो आहे बघा. आता इथून आपण जाणार. आता फ्युल अप वगैरे करूया. सगळ्यात पहिले मॅप वगैरे सगळं सेट केलेलं आहे. ऑलमोस्ट आता 1 घंटा 20 मिनिट दाखवते की लागतील. आणि माझ्यासोबत आहे शंकर माझ्यासोबत. सो चला आता भेटूया. फ्युल अप करून आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो तर आता फ्युल अप वगैरे सगळं केलंय. मीटर पण 0 केलंय. ऑलमोस्ट आता 5:30 वाजलेत. म्हणजे निघूपर्यंत तर आमचं असं होतं की 5 वाजता निघूया रोडला, पण आता 5:30 वाजलेत. इथून ऑलमोस्ट आता 1 घंटा 30 मिनिट लागतील असं दाखवतंय. तर चला सुरू करूया. मित्रांनो आम्ही मोरगावात आलेलो आहे. अजून आता गणपतीचं मंदिर 3 किलोमीटर आहे, पण आम्हाला इथे रस्त्यात हनुमानचं मंदिर दिसलं. सो आम्ही इथे आता थांबलो दर्शनासाठी. आणि बघू शकता सनराईज व्हायचा टाईम झालेलाच आहे आता. कारण की आम्ही जेव्हा आलो का एकदम धुक्क होतं. कारण की इकडे सगळे शेत वगैरे, तर एकदम धुक्क आणि थंडी एवढी बेकार थंडी आहे. माझे ग्लव्स घालून पण हात एकदम थंडगार झालेले आहेत. आणि तो याचे बघा मंदिर दाखवतो बघा. हे बघा, हे बाबा साफसूफ करतात. तो आम्ही आता जातोच बघा गणपती मंदिरात. तिथे जाऊन आता लवकर दर्शन वगैरे करून समोर पण जायचं आहे आपल्याला. सो तुम्ही हा ब्लॉग एकदम एंडपर्यंत बघा. कनेक्टेड राहा तुम्ही माझ्यासोबत. चला भेटूया पुढे. मित्रांनो मंदिरात आलोत आम्ही. आणि ऑलमोस्ट आता 7 वाजलेत बघा पोहोचायला. तर हे मंदिर बघू शकता तुम्ही. आपल्या अष्टविनायक जर्नीमधलं हे पहिलं मंदिर आहे आपलं. तर मयुरेश्वर श्री क्षेत्र मोरगाव, पुण्याहून ऑलमोस्ट 67 किलोमीटर आहे. तर ही शूज वगैरे आपण इथं काढलेत. कारण की इथं थंडी वगैरे तर आपलं दर्शन वगैरे सगळं झालं आहे. कारण की आपण खूप लवकर आलो, तर गर्दी वगैरे काहीच नव्हती. तर मंदिर खूप छान आहे मित्रांनो.
मित्रांनो, तर आम्ही इथं आलो बघा सिद्धटेकमध्ये, सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपल्या अष्टविनायक जर्नीचा सेकंड दुसरा गणपती. सो हे बघा मंदिर वगैरे. सो इथे तुम्ही हार फूल वगैरे सगळं इथं घेऊ शकता आणि आतमध्ये जाऊ शकता. तो आम्ही आता हार वगैरे घेतला आहे आणि जसं आता आतमध्ये जातो. सो आतमध्ये इथं मेन्शन केले की आपण व्हिडिओ वगैरे काही काढू शकत नाही. सो आपण ते पालन करूया आणि मी काही जास्त व्हिडिओ वगैरे आतमधला तर काही काढणार नाही आहे. चला, तर मी तुम्हाला आल्यावर भेटतो. मित्रांनो, तर आता दर्शन वगैरे सगळं झालं आमचं इथे. सो आतमध्ये काय मी व्हिडिओ वगैरे काढला नाही. सो आता आम्ही निघतोच बघा पुढच्या गणपतीला, जी आहे बघा चिंतामणीचा गणपती, जे थेऊरमध्ये उर्ली कांचनच्या त्या साईडला. सो रिटर्न आपण आता पुण्यालाच जाणार आहे. सो ऑन द वे ते गणपती आहे, तर ते करून जाणार आहोत. तर आणि इथे जे सिद्धटेकमध्ये आहे का, हे गणपती जे आहे बघा एक्झॅक्ट म्हणजे जी भीमा रिवर आहे, मी तुम्हाला दाखवतो आता बाहेर गेलो. ती भीमा रिवर आहे का, त्या भीमा रिवरच्या एकदम शेजारीच आहे. सो अशी खूप मोठी भीमा रिवर तुम्हाला दाखवतो मी आता थोड्या वेळाने. सो एक्झॅक्ट त्याच्या शेजारीच आहे. मंदिर खूप भारी आहे बघा मित्रांनो. सगळं इथे स्टॉल्स वगैरे, तुम्हाला नाश्ता वगैरे काही घ्यायचं असलं तर हे सगळं. तर तेच त्या जर्नीमध्ये मी आता सगळे 8 गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहे. सो आता 2 तर कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपण निघतोय बघा तिसऱ्या गणपतीकडे. चला, तर तुम्ही कनेक्टेड राहा माझ्यासोबत. हा ब्लॉग एकदम एंडपर्यंत बघा. तर मित्रांनो बघा, आता मी आलो आहे बघा मंदिराच्या बाहेर आणि मी तुम्हाला आता दाखवतो बघा भीमा रिवर. तर हे बघा, ही भीमा रिवर आहे, भीमा नदी. आणि हे सगळं नदी पात्र आहे. इथं काही विधी वगैरे काही होत आहे. सो हे नदी वगैरे, तर हे पूल. आणि हे बघा नदीच्या इकडच्या साईड किती क्लिअर आहे आणि इकडची साईड बघा पूर्ण शेवाळ झालं आहे सगळं नदीवर, फुल एकदम म्हणजे. तर मंदिर इकडच्या साईडला आहे बघा, ही मंदिराची कमान आहे. असं इकडनं रोड जाऊन तिथे मंदिर आहे. सो दर्शन वगैरे आता सगळे झाले. आम्ही आता निघालोत आमच्या थेऊरच्या गणपतीला, चिंतामणी गणपतीला. तर आता इथून रिटर्न जाऊन आपण आपल्या रोडला निघूयात. तर इथं बोटिंग पण काही करतायत, बोटिंग वगैरे. तर हे बघा ब्रिज जरा थोडा लहान आहे, आतमध्ये गाडी वगैरे थांबवायला थोडं म्हणजे कसं ब्रिज लहान असल्यामुळे थोडं नाही पॉसिबल. मी गाडी इकडेच उभा केली आहे आणि तुम्हाला दाखवा म्हटलं. तर चला, तुम्हाला भेटतो मी आता पुढच्या गणपतीच्या तिथे. मित्रांनो, आता मी इथे थांबलो होतो बघा चहा वगैरे घ्यायला आणि थोडं भूक पण लागली होती. तो सकाळी आम्ही लवकर निघालो होतो ना, जर आता काही खाल्लं नाही. तर आता आम्ही जरा खातोय. तर पोहे वगैरे बघत होतो, पण आम्हाला आता वडापाव भेटला. तर आता वडापाव वगैरे खातो आणि निघतो, कारण की सकाळपासून काही खाल्लं वगैरे काही नव्हतं. सो एक छोटा ब्रेक पण पाहिजे असतं राईडमध्ये. सो एक ब्रेक घेतला. तर आता वडापाव वगैरे खाऊन निघतो बाबा पुढच्या जर्नीला. आम्ही आलोत बघा थेऊरमध्ये. तर आता शूज वगैरे तिकडे, बॅग हेल्मेट तिकडे ठेवून, तर देवाला काही फुलं घेतलेत आणि बघू शकता इकडे पण तुम्ही स्टॉल वगैरे आहेत भरपूर, इकडे घेऊ शकता. तर बघू शकता मंदिराचा परिसर. तर आम्ही सकाळच्या दोन्ही गणपतीला गेलो, तर सकाळी काही एवढी रांग नव्हती. आणि इथे बघू शकता रांग वगैरे आहे. इकडे आता पाय वगैरे घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इकडे पाय वगैरे घेऊन. इथे बॅरिगेट्स वगैरे लावलेले आहेत. ए शंकर, हे जर पाय धुतो.
इकडे चल, पालखीवाले पण आलेले आहेत दर्शनासाठी, तर आपण आता लवकर जाऊन दर्शन घेऊया. तर हे बघा पालखीवाले पण आलेले आहेत. हे पुण्याच्या हे सगळ्यात जवळ असल्यामुळे इथे जरा थोडी गर्दी आहे. आणि एक तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर. सो नॉर्मल आता सगळे दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही पहिले 2 गणपती जे केले होते का ते म्हणजे सकाळी पहाटे म्हणजे लवकर झाले, ऑलमोस्ट 9च्या आधीच, तर जास्त गर्दी नव्हती. तर इथं आलो तर आता गर्दी वगैरे आता चांगली झालेली आहे बघा. तर आता बघू शकता तुम्ही भरपूर रांग आहे. मित्रांनो दर्शन वगैरे झालंय. आता इथे महादेवाचं मंदिर आहे, तर इकडून बाहेर आलोत आम्ही, तर इथं महादेवाचं दर्शन घेऊ शकता. तर हे बघा असं मंदिर आहे. तर इथे महाप्रसादाचं पण आहे. प्रसाद तुम्हाला जर घ्यायचा असेल तर इकडे हॉल आहे, तो महाप्रसादाला पण तुम्ही बसू शकता. गणपती मंदिराच्या पाठीमागे इथं विष्णू आणि लक्ष्मींचं मंदिर आहे. मित्रांनो तो आता चिंतामणीचं पण आपल्याला दर्शन झालेलं आहे. तर 3 गणपतीचे आपल्याला खूप छान दर्शन झाले सकाळी आपण. तर आता ऑलमोस्ट आता 1 झालंय बघा. आता आपण निघतोय आता आपल्या घरी. तर आजच्या दिवसात 3 गणपतीचे दर्शन झाले, खूप छान पडले. तर आता तेच आता निघतोय आता घराकडे, कारण की दुपारी नंतर मला माझी पण ऑफिसची शिफ्ट सुरू होणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघितल्यासाठी एकदम धन्यवाद. तर आता चप्पल वगैरे घालून, कारण की ते चप्पल वगैरे सोडले होते, चप्पल वगैरे घालून आता निघतोय. तर एकदा तुम्ही बघून घ्या. मित्रांनो आपण हेल्मेट बॅग वगैरे सगळं घेतली. एक सांगायचं राहिलं की इकडे पण नाही का मंदिर आहेत बघा, की वेगवेगळ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि इकडच्या साईडला बघा तुम्ही, जसं इकडून एंट्री केली का तर इकडच्या साईडला पार्किंग आहे, जे गाड्या दिसतात. तर हे काय इकडे पार्किंग आहे तुम्हाला 4 व्हीलर 2 व्हीलरची. तर आम्ही निघतोय बघा आता पुण्याकडं.
तर ऑलमोस्ट आता म्हणजे डबल 28 किलोमीटर दाखवते आहे होम लोकेशन. तर इथून आता निघूयात. तेच असंच आपण राहिलेले जे अष्टविनायक आहे ते पण एक दिवशी कंप्लीट करून घेऊया. तो लवकरच तुम्ही कनेक्टेड राहा. तर तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तर असेच राहिलेले जे आपले मित्रांनो, तर मी आता पोहोचलो बघा. ऑलमोस्ट आता 2:30 वाजले. तर थेऊरचं जे गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही कंटिन्यू राईड करून 1 तासात इथे रूमवर आलो आहे. तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल तर पहिले तर तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही हा ब्लॉग जे एंडपर्यंत पाहिला आहे त्यामध्ये तुमचं पण दर्शन झालंच व्हर्च्युअली का म्हणा. सो आता पुढचे जे राहिलेले अष्टविनायक आहेत आपले 5 ते सो असंच एक दिवशी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल की मी एक सुट्टी वगैरे असेल त्या दिवशी नक्कीच मी राईडला जाईल. तर हे 3 जे आहेत ओझरचे, लेण्याद्री आणि रांजणगाव ते 3 एक दिवशी कवर करेल आणि रायगडचे राहिलेले जे 2 आहेत ते एक दिवशी. सो असंच 1-2 ब्लॉग तुम्हाला येतील. सो हे एक एपिसोड 1 असं समजून चला. तर तेच. सो तुम्हाला तुम्ही आपलं जे आपलं माझं जे चॅनल आहे सो त्याला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर आजचं जर पूर्ण जर्नी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सो माझं जे बोलणं आहे ते आता मला अशी ब्लॉगची जास्त सवय नाही आहे. खूप दिवसानंतर मी हे ब्लॉग बनवते तर थोडी जीभ वळवळते. सो तुम्ही समजून घ्या. काही चुकत असेल तर नक्कीच प्लीज माफ करा. चला तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.